कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम आहे की नाही म्हणून खरंच सत्यात उतरती आहे आता. कारण की लोक चांगलं काम जरी केलं तरी लोक बोलतात आणि वाईट काम केलं तरी लोक बोलतात. त्याच्यामुळे लोकांकडे लक्ष देणं सोडून द्यायचं. कारण की मला एक कमेंट आलेली होती की तुझे काही जास्त काही सबस्क्रायबर नाही आहेत तरी पण तू व्हिडिओ बनवते. अरे मी माझ्या आवडीसाठी बनवते, मला आवडतं म्हणून बनवते, माझा थोडा टाईमपास होतो म्हणून बनवते आणि मला यूट्यूबवरून काहीतरी करायचं आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवते आहे स्वतःसाठी. तर लोकांना खरंच कोणत्याही गोष्टीचा त्रास होत असतो, तर जाऊ द्या, त्यांना त्यांचा त्रास होऊ द्या. पण मी व्हिडिओ बनवणं काही बंद करणार नाही आहे. आणि माझे कमी फॉलोअर्स म्हणजे माझे 114 फॉलोअर्स आहे, त्याचा पण त्यांना त्रास आहे. माझे पण फॉलोअर्स वाढतील ना, त्याच्यात काय एवढं. चला, तर जाऊ द्या, सोडून द्या तो विषय. तर माझा डे शेअर करते मी कसा होता आजचा. आज आम्ही खूप लेट उठलो होतो, कारण की रात्री आम्ही जवळपास 2-3 वाजता झोपलो होतो. त्याच्यामुळे आमची झोपच झाली नव्हती. तरी मी 9 वाजता उठले आणि हे तर चक्क 12 वाजता उठले होते. त्याच्यामुळे आज सगळे कामं लेट केली. फार काही कामे वगैरे केलीच नाही आज तसं, पण मी सगळं आरामशीर चालू होतं. आता उन्हाळा लागला आहे ना, तर असं बोर व्हायला लागले दिवसभर. काय करू काय नाही सुचतच नाही आहे. मग त्यांना म्हटलं की चला आपण थोडंसं बाहेर जाऊया. तर बघा, किट्टूला म्हटलं ना की किट्टू बाय कर. आता तिला सगळं कळायला लागले, तर तिला बोललं की ती लगेच बाय करत असते. मग मी गेले होते रिलायन्स ट्रेडला. मी तिथून माझ्यासाठी एक सँडल आणि चप्पल आणण्यासाठी गेले होते. तर मग तिथे ट्राय केलं वगैरे. मग 2 चप्पल घेऊन आल्या मी. आणि मग नंतर संध्याकाळी म्हटलं काय करावं विचार करत होते. मग ते भाजीपाला वगैरे आणायला गेले होते. त्यांनी भाजी वगैरे घेऊन आल्या, बऱ्याच भाज्या आणल्या होत्या. तर म्हटलं की आज पुलावच बनवावं संध्याकाळी मस्त. त्यांना पण खूप आवडतो पुलाव. आणि मी पुलाव करताना त्याच्यामध्ये काळा मसाला यूज करते, जो की माझ्या आजीने बनवला आहे. माझ्या आजीच्या हातचा काळा मसाला खरंच एक नंबर असतो. तर मी अशा प्रकारे पुलाव बनवत असे. साधी सिंपल रेसिपी आहे, त्याच्यामध्ये जास्त काही करत नाही. मी सगळ्या व्हेजिटेबल्स वगैरे टाकत असते. आणि असं नाही की मी बासमती राईसचाच बनवते, जो असेल त्याचा बनवते. आणि मग नंतर आम्ही पुलाव वगैरे खाल्ला, जेवण वगैरे केलं. माऊनी जेवण केलं, किट्टूनी पण खाल्लं थोडंफार. आणि मग थोडंसं नंतर म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावे की मी चप्पल घेतली कोणती आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जी ट्राय केली ती तर वेगळीच होती, पण मी घेऊन वेगळीच आले होते. तर बघा, 2 चप्पल माझ्या तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच सांगा. आणि रिलायन्समध्ये ऑफर चालू आहे म्हणून मी एकच्या जागी 2 घेऊन आले. तर असा होता माझा आजचा दिवस. मी तो शेवटी आईस्क्रीम खाऊन पूर्ण केलेला आहे. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.